श्रीवर्धन वरून आलेले आमचे खास पाहुणे आपण पाहत आहे. सन्माननीय असिफबाई असतील, पी आय साने साहेब आहेत, हरीश दापोलकर असतील, जगदीश दापोलकर आणि प्रतीक पाटील यांना सुद्धा आपण पाहत आहे. आज बॉस सुद्धा या मॅच मध्ये खेळत आहेत आणि त्यांचा खेळ सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आलेले सर्व पाहुणे त्यांचं हार्दिक असं स्वागत आपण करूया. चला मॅच कडे पुन्हा एकदा आपण जातोय. सामना इथून पाहायला मिळेल. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील, ते म्हणजे आमच्या किरण जाधव आणि सचिन पाटीकर हे दोन पंच मैदानात दाखल होत आहेत. प्रथम नेहरी टीमने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगचं आमंत्रण दिलंय ते टीम ओवळे संघाला आणि सलामीची जोडी ओवळे टीमच्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. दोन्ही टीमचा 12 प्रतिनिधी या नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. दोन्ही टीम पाटणोली गावचे आमचे कांचनजी पाटील हे सुद्धा या स्पर्धेमध्ये इथे उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक असं स्वागत आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. दिनेश बामुगडे गोलंदाज नेहरी टीमसाठी करताना षटक क्रमांक पहिलं आणि पहिला गोलंदाज दिनेश यांना आपण पाहत आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाली. प्रतीक पाटील आणि विद्याधर म्हात्रे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल आपण पाहत आहे आणि या पहिल्याच बॉलवर मिळाली पहिली सिंगल रन्स आणि या सिंगलच्या बरोबरीनं टीम ओवळे संघ आपला अकाउंट ओपन करतोय. एक दिवसाची स्पर्धा नाईट रजनी, खूप चांगलं आयोजन नियोजन संजूबाई पाटील बॉस यांच्या वडिलांच्या नावानं बनवलेलं हे क्रीडांगण. परंतु फटका सुरेखा बॅटच्या मधोमध आलाय. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक उडवलाय. हवाई सफर, हवाई हल्ला येतोय षटकार. षटकारानं धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर जोडली गेली ती म्हणजे 7 धावसंख्या. पहिल्या बॉलवर प्रतीकने घेतलेली सिंगल, नंतर विद्याधर म्हात्रेनं मारलेला षटकार. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, स्विच हिटचा फटका, परंतु चेंडू थोडासा आपण पाहत आहे थांबला गेला आणि त्यानंतर बॅकअप दिलाय आणि या बॉलवर मात्र पुन्हा एकदा संपादन केल्या त्या 2 धावा. 2 रन स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. 2 धावेनं टीमच्या स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला मिळेल तुम्हाला. त्या म्हणजे 9 या अंकावर 9 ऑन अबाउट 9 धावसंख्या स्कोर कार्डवर लागते. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 9 धावा स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळतील. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहताय हलक्या हाताने खेळतोय, क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग, परंतु सिंगल मिळवली विद्याधर. प्रतीकनं 1 रन्स ओवळे टीमच्या खात्यामध्ये जमा झाली आणि 1 धावेनं 4 बॉलचा खेळ संपलाय. पहिलं षटक पॉवर प्ले आणि त्या पहिल्या षटकामध्ये अद्यापर्यंत जोडल्या गेल्या त्या 10 धावा. 10 ऑन अबाउट 10 रन्स स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. कमबॅक होत आहे, कमबॅकिंग चेंडू पाहायला मिळाला. थोडंसं आपण पाहिलं तर फलंदाजाला पुढे येण्यासाठी प्रवृत्त केलं होतं, परंतु चेंडू मात्र चांगल्या लेंथ आणि लाईनवर होता आणि त्यानंतरचा हा डॉट बॉल. 5 चेंडू संपले आणि धावसंख्या 10. यावेळेला आपण पाहता ऑन साईडला खेळतोय, अगदी लॉंग ऑन मध्ये फटका इथून क्लिअर केलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल मिळाली. 1 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिलं पॉवर प्लेचं षटक इथून समाप्त झालं दिनेश यांचं आणि धावसंख्या स्कोर कार्डवर जोडली गेली ओवळे टीमची ती 11 धावसंख्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खर्च केला दिनेशने 11 आणि ओवळे टीम जोडतोय विद्याधर आणि प्रतीक पाटील ती म्हणजे 11 धावसंख्या ओवळे टीमसाठी.
नेरी हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतं. याच मैदानावर 40 प्लसची ग्रामीण स्पर्धा सुद्धा आपण 2 दिवसाची याच मैदानावर आपण एन्जॉय केली होती काही दिवसापूर्वी. समीरजी पाटील अध्यक्ष तालुका आपण पाहता 40 प्लस आणि त्यांच्या माध्यमातून ती स्पर्धा सुद्धा आपण पाहिली होती. आज ते नाही आहेत संघामध्ये, परंतु त्यांचं स्वागत करूया. परंतु इथून मात्र आपण पाहताय चुकी झाली. कदाचित झेलची संधी होती, हाताला चेंडू ब्रश केलाय, स्पर्श केला आणि बॉल मात्र सीमारेषा ओलांडत असताना आणखी 4 धावा जोडल्या जातील ओली टीमच्या खात्यामध्ये. चौकारण टीम पोहोचतीये ती 15 या धावसंख्येवर. षटक क्रमांक इथून दुसरं सुरू झालंय. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल आणि महेश यांच्या पहिल्याच बॉलवर आलाय हा मिस फिल्डिंगचा चौकार. चौकारण 15 धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळेल. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केलं जात आहे थेट प्रक्षेपण. यावेळेला यष्टीरक्षक चुकी करतोय. कदाचित विकेट मिळाली असती. चेंडूला जर अडवलं असतं, यष्टीरक्षक जवळ असता तर कदाचित विद्याधरला परतावं लागलं असतं, परंतु तसं घडलं नाहीये. चौथी सिंगल वेगाने मिळवली जी मुठीत घेऊन दोन्ही बॅट्समन धावले आणि त्यानंतरच्या बॉलवर मात्र आली आणखी एक धाव. धावसंख्या आता 16 धावसंख्या. या वेळेला दांडी गिल क्लीन बोल्ड होताना पाहायला मिळालं. मिस झाले, यष्टांचा वेध घेतलाय आणि महेशला मिळाली सफलता. नेरी टीमला सफलता आणि पहिला धक्का ओळी टीमला. विद्याधर म्हात्रे हा खेळाडू बाद. 16 धावसंख्येवर पहिला विकेट आणि विद्याधरचं योगदान राहिलंय ते 9 अंकाचं एक षटकार आणि धावसंख्या 16. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. जगदीश दापोलकरला आपण पाहत आहे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता 3ऱ्या क्रमांकावर येतोय. धावसंख्या 16 आहे स्कोर कार्डवर जोडलेली. षटक दुसरं महेश यांचं सुरू आहे. 3 चेंडू महेशनं हाताळले, त्यामध्ये एक चौकार एक सिंगल, त्यानंतर विकेट. पुढच्या बॉलसाठी उंच पुराशे गोलंदाज आपण पाहता पंचांच्या डाव्या बाजूनं. पुढच्या बॉलला डिलिव्हर केलाय. यावेळेला फटका आपल्याला पाहायला मिळेल. स्क्वेअरलेगच्या रिझन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, वेगाला आले, चेंडूला अडवतील का, परंतु अडवत असताना पुन्हा एकदा झाली चुकी आणि चेंडू मात्र निघून गेलाय. तो आणखी एक नशिबाचा मिळेल चौकार. मिस फिल्डिंग आणि त्याचा फायदा मिळालाय. तो म्हणजे टीम आपण पाहतोय ओळे संघाला आणखीन 4 धावा आल्या आणि 4च्या बरोबरीनं टीम पोहोचतीये ती टोटल आता मात्र 20 अंकावर. दुसरं दशक कंप्लीट झालेलं आहे. 20 धावा स्कोर कार्डवर लागतायत. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा महेश आणि समोर मात्र जगदीश दापोलकर. जगदीश दापोलकर रिव्हर्स अटेम्प्ट, स्विच हिटचा फटका, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक उडवतोय अगदी बॅकवर्डला थर्डमॅनच्या वरतून. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला आणि येतोय हा आणखी एक बॅक टू बॅक दुसरा 4. दुसरा चौकार सुद्धा इथून लगावतोय. लाईन आणि लेंथ ओळखली मागच्या बॉलवर. मिस फिल्डिंग, कदाचित जर चेंडू अडवला असता फेकी झाली असती. नानोशी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय अनिरुद्धजी पाटील साहेब इथे त्यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यानंतर सन्माननीय अमितजी पाटील साहेबांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचकावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं जय हनुमान ट्रॉफीमध्ये मोसारी टीमच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अनिरुद्धजी पाटील साहेब आणि अमितजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर दिनेशजी पारधी यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान सुद्धा आपण करणार आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. मी विनंती करेन आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा.
2 षटकं कंप्लीट झाली. 12 बॉलचा खेळ संपला आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर टीम पोहोचले. तो ओळे संघ खेळत असताना बॅटिंग करत असताना प्रथम 25 धावसंख्या. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 12:30च्या सरासरीनं 25 धावा स्कोर कार्डवर लागलेल्या आहेत. 25 धावा पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या 12 बॉलमध्ये आणखीन किती धावा येतील, किती धावा थांबवल्या जातील, कितीचं आव्हान, कितीचं टार्गेट, या साऱ्या गोष्टी 12 बॉलमध्ये हे कदाचित कसं असेल चित्र हे तुम्हाला पाहायला मिळेल. अमितजी पाटील यांचा सन्मानित आपण करतोय. दिनेश दादांचे शुभ हस्ते विद्यमान सदस्य आहेत. त्यानंतर माजी उपसरपंच नानोशी ग्रामपंचायत अनिरुद्धजी पाटील साहेब, आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. पुढच्या बॉलसाठी षटक क्रमांक 3, त्यामधील पहिला बॉल डीपमध्ये ऑनसाइडला आपण पाहताय. फिल्डर तैनात आहे, प्रोटेक्शन दिलंय आणि फेकी होईल तत्पूर्वी पुन्हा एकदा सिंगलनं रन्स स्कोर कार्डवर येत आहेत. त्या 26 धावा. मोसारी गावची शैलेंद्रजी शेळके दादांचे इथे आगमन होते. त्यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा यायचं व्यासपीठावर, आपलं स्वागत असेल. शैलेंद्रजी शेळके आपलं सहर्ष स्वागत. या वेळेला बॉल इथून वाईड सचिन पाटेकर यांचा इशारा येतोय. वाईड बॉल आलाय. अवांतर धाव इथून जोडली आणि अवांतरच्या मदतीनं टीमची धावसंख्या आता 27 धावसंख्या. पुढच्या बॉलसाठी संधी होती झेलची. प्रयत्न सुरेख होते बघा, अप्रतिम प्रयत्न होते शॉर्ट पॉइंटला. तसा फिल्डर हवा तसं फिल्डिंग केली होती. चेंडूच्या अगदी पुढ्यामध्ये गेले होते, समोर गेले होते, डाईव्ह लगावली हातामधून. चेंडू ज्या वेळेला डाईव्ह लगावली तेव्हा निसटला आणि त्यानंतरच्या बॉलवर आली ती सिंगल धाव. फलंदाज बचावले, मिळाली 1 धाव आणि धावसंख्या 28 धावा. पुढचा बॉल आपण पाहताय, डीप मध्ये खेळताय, क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र आणखी एक मिस फिल्डिंग आणि त्याचा फायदा पुन्हा एकदा चौकार. 4 धावा. चौकारानं धावसंख्या आता 32 ऑन अबाउट. तिसरं दशक कंप्लीट झालंय. 32 धावसंख्येपर्यंत पोहोचतो. टीम बॅटिंग करताना ओळे संघ नेरे संघाच्या अगेन्स्ट विशाल तिसरं षटक हाताळत आहेत. या वेळेला हा फटका आपण पाहताय. पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंट थर्डमॅनला आपण पाहता गॅपमधून खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे तिथे. एक सिंगल मिळेल. एकच धाव मिळाली. 1च्या बरोबरीनं धावसंख्या 33. या पाहुण्यांचं इथे आगमन झालेलं आहे. सन्माननीय कोपरगावचे आमचे संदीपजी पवार असतील, विक्रमजी पवार, मयूरजी पाटील, अमोल पाटील आणि करंजाडेवरून आमचे अर्जुनजी एरुणकर, या सर्व मंडळींना या पाहुण्यांना विनंती असेल आपण यायचं व्यासपीठावर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. उंचावरून खेळण्याचा प्रयत्न होता प्रतीक यांचा, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क हवा तसा झाला नाही. परंतु या बॉलवर पुन्हा एकदा मिळाली 1 सिंगल रन्स. 1 धावली 1च्या बरोबरीनं. पंच बॅटकड आहे. लेग बाईज. 1 चेंडू बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 1 चेंडू आता उर्वरित या तिसऱ्या षटकामध्ये शिल्लक असेल आणि या बॉलवर षटकाराला तर 1000, चौकाराला तर 500. पारितोषिक असेल अमर म्हात्रे यांच्या माध्यमातून लगावलेले पारितोषिक. जसं पारितोषिक लगावलं आणि त्यानंतर मात्र जगदीश दापोलकर यांनी मारलेला हा चौकार शॉर्ट फाईन लेग मधून डीप फाईन लेगला चेंडू फरार झालाय आणि या बॉलवर येतोय चौकार. आणि या चौकाराच्या साह्यानं टीमची धावसंख्या आता पुढे जाईल 38 धावसंख्या. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 18 बॉलचा खेळ संपलाय आणि धावसंख्या ओळे टीमची 38 धावसंख्या. मोसारेचे आमच्या शैलेंद्र शेळके यांना सुद्धा विनंती करूया आपण व्यासपीठावर यायचं आहे, आपलं स्वागत असेल.
स्ट्राईकवर पुन्हा एकदा प्रतीक आणि लॉंग स्ट्राईक एंडला जगदीश दापोलकर. षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक प्रतीक यांच्यासाठी अमर म्हात्रे यांच्याकडून येत आहे. या बॉलवर पहिल्याच बॉलवर जर षटकार आला तर 1000 रुपयाचं पारितोषिक अमर म्हात्रे यांच्याकडून. पहिलाच बॉल आणि त्या पहिल्याच बॉलवर उत्तर सुद्धा दिलाय षटकारानं आणि अमर म्हात्रे यांच्या एटीएम मधून 1000 रुपये मायनस होतील. क्या बात आहे. पहिलाच बॉल होता, त्या बॉलवर तडाखा, ताकदीचा प्रचंड वापर. ऑन साइडला हा चेंडू मात्र आपण पाहताय षटकारासाठी खेळताय. 7 धावेनं टीमची धावसंख्या वेगानं पुढे जाईल. ती 44 अंकावर. 4444. चौथं षटक स्लॉगरचं षटक आहे. ग्रामीण भाषेमधील हाणामारीचं षटक. झालेली मिस फिल्डिंग, त्याचा फायदा सुद्धा चौकारानं मिळाला. बऱ्याचशा धावा एक्स्ट्रा खर्च झाल्या. आता मात्र आलेला षटकार येणार आहे शेवटचे अंतिम 5 बॉल पूर्वार्धामधील आणि त्या 5 बॉलवर उत्तर कसं असेल. आणखी एक चांगला स्ट्रोक, आणखी एक चांगला फटका आणि बॅक टू बॅक येतोय हा प्रतीक पाटीलच्या बॅट मधून. प्रचंड ताकदीचा आणखी एक षटकार. ऑडियन्स या दिशेनं आपण पाहता, जे प्रेक्षक बसले त्या दिशेनं आपण पाहता आलेला हा षटकार आणि या षटकारानं धावसंख्या 50 धावा कंप्लीट. अर्धशतक म्हणजे आजच्या दिवसामधील 50 धावा कंप्लीट करणारा हा पहिला संघ सध्या तरी ओळे संघ. 50 धावा कंप्लीट. पुढचा बॉल आता मात्र पाहायला मिळेल. गोलंदाज प्रसन्न यांना आपण पाहतोय. प्रसन्न यांचा अवांतर बॉल, व्हाईट बॉल फेकला जातोय आणि या व्हाईट बॉल नंतर पुन्हा एकदा टीमची धावसंख्या 1 न पुढे जाईल. ती म्हणजे 51 धावसंख्या. 51. पुढचा बॉल फुल टॉस, फुल टॉल वसूल केलाय. 2 षटकार आले, त्यानंतरचा वाईड आणि त्यानंतरचा हा तिसरा षटकार इथून कंप्लीट होत असताना, षटकार हॅट्रिक इथून कंप्लीट करत असताना फलंदाज प्रतीक पाटील ऑन फायर. 3 षटकार मारतोय. षटकाराच्या बरोबरीने धावसंख्येचा उच्चांक आता मात्र 57 अंकावर. 3 चेंडू झाले, 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या पुढच्या 3 बॉल मध्ये आणखी किती धावा येतील, किती धावा कंप्लीट होतील, आव्हान किती दिलं जाईल. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली फलंदाजी. सलामीला आलेला प्रतीक पाटील, ज्याच्या बॅट मधून 3 षटकार 1 चौकार असा खेळ त्याचा राहिला. जगदीश दापोलकरच्या बॅट मधून आलेले 4 चौकार. आता मात्र आपण पाहताय हा बॉल जर आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. कदाचित वाईट जाईल असं वाटलं होतं प्रतीकला, परंतु चेंडू निघाला यष्ट्यांच्या वरून आणि त्यानंतरचा हा बॉल मात्र डॉट येतोय. टीमची धावसंख्या स्थिर आहे, ती पुन्हा एकदा 57 धावसंख्या. पुढचा बॉल आता मात्र पाहायला मिळेल. आणखी एक इथून चेंडू मात्र आपण पाहताय अवांतर बॉल आहे. व्हाईट बॉल फेकलाय, बाहेर निघालाय बॉल. आउटसाइड दी ऑफ स्टंप पंचा सचिन पाटेकर सांगतायत खराब बॉल आहे आणि या खराब बॉल नंतर एक धाव जोडली आणि धावसंख्या आता स्कोर कार्ड वर येत आहेत 58 धावसंख्या. चेंडू क्रमांक 5 पाहायला मिळाला. या बॉलवर सुद्धा आपण पाहताय सिंगल कंप्लीट सेकंड साठी आणि फलंदाज जगदीश दापोलकर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. एकदा मिळेल. धावसंख्या 59. उर्वरित राहिला शेवटचा अंतिम बॉल. या स्पर्धेमधील 20वा षटकार कंप्लीट होतोय आणि तो बॅट मधून आपण पाहता मारत असताना प्रतीक पाटीलला आपण पाहिलाय. या षटकामध्ये तब्बल 4 षटकार मारले प्रतीक पाटीलनं आणि त्याच्या इनिंग मध्ये सुद्धा 4 षटकार. या षटकाराच्या मदतीनं टोटल धावसंख्येचा आलेख पाहायला मिळेल. पासष्ट धावसंख्या जोडली. टार्गेट आहे 66 धावा. त्यानंतर रवींद्रजी मात्रे रिव्हॉल्व सरांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आपण करूया. स्पर्धेच्या माध्यमातून एक उत्कृष्ट हिंदी मराठी अशा 2 भाषेवर खूप चांगलं प्रभुत्व ज्यांचं आहे आपण पाहताय. खूप साऱ्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपण कव्हर करताना पाहतो.
आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतोय त्याच खेळताना सुद्धा पाहायला मिळतील ते रिवॉल्ज मात्रे. आपलं सहर्ष स्वागत. येणारी 24 बॉल पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला. पूर्वार्धामध्ये तब्बल जर विचार केला 65 जोडल्या गेल्या आणि 66 धावेचा वन टार्गेट ठेवलंय. तर या मॅच मध्ये ओवळी टीमनं अगेन्स्ट खेळत असताना आपण पाहत आहे नेरी टीमच्या अगेन्स्ट. धावा जमवल्या जातील, धावा चेस होतील, धावा डिपेंड होतील. कसा खेळ राहील, जसं उत्तर अगदी दिलं ओवळी टीमनं तसं उत्तर नेरे संघ देईल का, या साऱ्या गोष्टींची अगदी उत्तर तुम्हाला येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळतील. पाहूया येणारी 24 बॉल आणि 66 धावा. चला आपण सन्मान करूया. शैलेंद्रजी शेळके यांचा इथे सन्मान आपण करतोय. आमचे विद्यमान सदस्य दिनेश दादा पारधी यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर या स्पर्धेसाठी आपण पाहता उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक जी पारितोषिक आहे स्पोर्ट्स शूज ते आम्हाला दिलेले आहे शैलेंद्रजी शेळके दादांच्या माध्यमातून. त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया, धन्यवाद देऊया. आपल्या माध्यमातून या स्पर्धेला जो हातभार लागलाय त्यासाठी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला फिल्डिंग लावून घ्या ओली टीम आणि चला सलामीसाठी नेरे संघ आपण सज्ज व्हायचा आहे. येणारी 24 बॉल आणि 66 धावा. त्यानंतर पनवेल तालुका 40+ अध्यक्ष सन्माननीय समीर शेठ पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करूया. त्यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ज्यांच्या माध्यमातून 40+ ची सुद्धा एक जबरदस्त स्पर्धा या मैदानावर आपण पाहिली होती. चला येणारी 24 बॉल आणि 66 धावा. चला मॅच सुरू करूया. पहिला गोलंदाज बॉलिंग मार्कवर विद्याधर भात्रेला आपण पाहताय. तर विनोद पाटील आणि दिनेश बामुगडे ही सलामीची जोडी. दुसऱ्या सत्राला सुरुवात
लेट्स प्ले. पहिला बॉल विद्याधर यांचा आणि पंचांच्या डाव्या बाजूनं गोलंदाजीसाठी तयार. पहिला चेंडू आणि पहिला षटक. पहिलाच बॉल. पहिल्या बॉलवर आपण पाहताय चांगला चेंडू इथून हाताळला गेला आणि पहिल्या बॉलवर मात्र डॉट बॉलची समाप्ती आणि सांगता पाहायला मिळाली. चांगल्या चेंडूची समाप्ती इथून करताना विद्याधरला आपण पाहताय. एक पहिला बॉल आणि त्याच्यावर डॉट बॉल. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा तयार. बरीच वर्ष या सर्व मंडळींना आपण पाहिलेलं आहे. 40+ म्हटलं तर जुनं ते सोनं. एकदा आरोग्यासाठी या साऱ्या गोष्टी आपण बऱ्याच वर्षापासून पाहिलेत. प्रत्येकानं अगदी आपापल्या गावासाठी टेनिस क्रिकेटचं दिलेलं योगदान असेल. बरीच वर्ष खेळले. त्यांच्या ताळमीमध्ये अनेक खेळाडू घडले गेले. नवीन नवीन खेळाडू घडतायत. आपला अनुभव शेअर केला जातोय. त्यांना घडवलं जात आहे. असे सारे 40+ खेळाडू पाहायला मिळत आहेत आणि त्या साऱ्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आपण करतोय. अगदी या बॉलवर मात्र आपण पाहताय एक सिंगल मिळाली. 2 चेंडू डॉट नंतर तिसऱ्या बॉलवर आली सिंगल आणि या एक धावेनं टीम नेरे संघाचं एक या धावेनं अकाउंट ओपन केलं जात आहे. चेंडू क्रमांक 4था चेंडू पाहायला मिळेल. विद्याधर यांचा आणखी एक डॉट बॉल येतोय. एकच धाव स्कोर कार्डवर लागलेले आहे. 66 धावा करायच्या म्हटलं तर मोठे फटके जी फलंदाजी आपण पाहिले ओले टीमच्या माध्यमातून केली गेली. ज्या धावा जोडल्या गेल्या आणि ते सारे काही या मॅच मध्ये करावं लागेल. परंतु फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. शरीराला थोडंसं फिरवलं होतं, मोल्ड केलं होतं. परंतु या बॉलवर मात्र आपण पाहताय एक सिंगल रन्स मिळाली आणि 5व्या बॉलवर आणखी एक सिंगल. धावसंख्या 2 या अंकावर. 2 ऑन बोर्ड, 2 रन्स. पुढच्या बॉलसाठी फटका सुरेख. फटका चांगला आहे. क्षेत्र खाली आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का परंतु नाही आणि चेंडू मात्र निघाला. तो एक टप्प्यानं सीमा रेषेच्या बाहेर जातो आहे. षटक पहिलं कंप्लीट झालं. पॉवर प्ले आणि त्या पहिल्या 6 बॉलमध्ये धावा जमवतोय नेरे संघ. 66चा पाठला करताना 6 धावसंख्या. येणारे 18 बॉल आणि त्या 18 बॉलमध्ये करायचे आहेत 60 धावसंख्या. 18 चेंडू आणि 60 धावा. प्रति षटकामागे 20ची सरासरी आता राखणं गरजेचं असेल. धावा जोडणं महत्वाचं असेल. परंतु त्यासाठी प्रयत्न कसे राहत आहेत. प्रयत्न केले तर सामन्यामध्ये अख्खी विजय मिळेल. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न कसे केले जातील हे सारे काही. परंतु बॉलिंग मार्कवर येत आहेत संजूभाई पाटील. बॉस यांना आपण पाहू शकाल बॉलिंग मार्कवर. ज्या मैदानावर, ज्या क्रीडांगणावर, ज्या क्रीडा संकुलावर आपण खेळतोय, ही स्पर्धा आपण अनुभवतोय. अगदी वडिलांच्या नावानं बनवलेले क्रीडांगण स्वर्गीय आत्माराम शेठ जानू पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. कित्येक स्पर्धा अगदी ज्यांच्यासाठी हे मैदान उपलब्ध करून दिलंय ते संजूभाई पाटील. बॉलिंग मार्कवर आणि त्यांचा हा पहिलाच बॉल आणि त्या पहिल्याच बॉलवर आक्रमण धारण, आक्रमकता, आक्रमण पवित्रा इथून घेतलाय आणि त्या पहिल्याच बॉलवर मात्र गॅप शोधली गेली आणि हवाई सफरसाठी पहिल्या बॉलवर हा चौकार. आणि या चौकाराच्या साह्यानं टीमची धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर पुढे जाईल. ती तब्बल आता पोहोचली दुहेरी अंकामध्ये 10-10 धावसंख्या. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा संजूभाई पाटील. यावेळेला आपण पाहता क्षेत्ररक्षक आहेत. मागच्या बॉलवर चौकार परंतु या बॉलवर मात्र विकेट. ही इथून मोहर उमटली गेली आणि आता मात्र 2 चेंडू संपले. 4 धावा खर्च करताना 1 विकेट आणि पुन्हा एकदा धावसंख्येचा आलेख आपण पाहताय तो थांबलाय 10 या अंकावर. 10 लॉस ऑफ 1 विकेट. षटक 2 आणि दुसऱ्या षटकामधील तिसऱ्या बॉलसाठी आपण पाहताय खेळत असताना
नवीन फलंदाज महेश यांना आपण पाहिलंय, महेश पाटील. पुढचा बॉल आपण पाहता, लेंथ आणि लाईन आता मध्ये थोडीशी वेगळी पाहायला मिळाली. थोडासा डीप मध्ये बॉल ठेवला, मागे ठेवलाय आणि स्लोवर पद्धतीने बॉलवर मात्र पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आता स्थिर आहे, ती 11 धावसंख्या. 11 ऑन अ बोर्ड. 11 धावसंख्या स्कोर कार्डवर. आणखी एक फटका हवेमध्ये, संधी असेल. झेल टिपला जातोय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, हे सूत्र बऱ्याच वेळेला आपण पाहत असतो. आणि मग त्यानंतर आपण पाहिलं तर ते सूत्र वापरणं महत्वाचं आहे. आणि इथून तेच पाहायला मिळालं. चांगलं फिल्डिंग डिपार्टमेंट आणि विकेट मिळाली पुन्हा एकदा संजू पाटील यांना. आणि त्यानंतर आणखी एक झेल जो टिपलाय, विद्याधर म्हात्रे यांनी या टिपलेला झेल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. नवीन फलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. प्रसन्न यांना आपण पाहताय, ज्यांनी शेवटचं षटक हाताळलं, त्यामध्ये खूप साऱ्या धावा पाहायला मिळाल्या. आता मात्र पुन्हा एकदा प्रसन्न बॅटिंगसाठी येत आहेत. क्रमांक 4 वर संजय पाटील यांचा पुढचा बॉल. पुढच्या बॉलसाठी पुढून खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा विद्याधर म्हात्रे चेंडूच्या खाली सज्ज होते. आणखी एक झेलची संधी, झेल टिपला जातोय आणि इथून मात्र आल्या पावली माघारी परतावं लागतंय फलंदाज प्रसन्न यांना. आणखी एक धक्का नेरे संघाला. षटक 2 इथून कंप्लीट होताना पाहायला मिळाली. 12 बॉलचा खेळ संपला गेला आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर नेरे संघ पोहोचतोय तो तब्बल 11 या धावसंख्येवर. बॉलिंग मार्कवर सतीश म्हात्रे यांना आपण पाहत आहे. बरीच वर्ष अजनबी क्रिकेट संघ आपण या संघामध्ये खेळताना आपण त्याला बरीच वर्ष चांगला खेळ त्यांचा राहिला. गोलंदाजीच्या जोरावर सातत्यानं आपण पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी हे सातत्यानं आपण पाहिलाय. आज मात्र 40+ माध्यमातून आपण पाहत आहे. हा पहिला बॉल आणि त्या पहिल्या बॉलवर 2 धावा खर्च झाल्या. टीमची धावसंख्या आता टोटल स्कोर कार्डवर पुढे जाईल ती 13 धावसंख्या. 13 रन्स 13 ऑन अ बोर्ड. 13 धावसंख्या स्कोर कार्डवर जोडली जाते. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा तयार सतीश म्हात्रे आणि समोर मात्र बॅट्समन आहे महेश पाटील यांना आपण पाहत आहे. महेश पाटील यांचा फटका, सेफ लँडिंग. पुन्हा एकदा सिंगल मिळाली आणि या सिंगल रन्सनं टीम पोहोचते. ती टोटल धावसंख्या आता पाहायला मिळेल 14 धावसंख्या. 66 धावा, 66चा पाठलाग. 66 धावा जमवण्यासाठी केलेले प्रयत्न खूप महत्वाचे राहतील. परंतु अवांतर बॉल वाईड आणि एक धावून घेतलेली धाव, अशा 2 धावा 1+1 अशा 2 धावा ऍड होत आहेत स्कोर कार्डवर. आणि या 2 धावेनं पुन्हा एकदा स्कोर कार्ड 16 या अंकावर. बॅट्समन बाद होताना पाहायला मिळत आहेत. खूप साऱ्या धावा आपण पाहिल्या. पहिल्या सत्रामध्ये 65 धावा आलेल्या, मोठमोठे लांब षटकार आपण पाहिले, चौकार आपण पाहिले आणि मग
त्यानंतर या धावा डोई सोडवताना कुठेतरी अडचणीत येताना नेहरे संघाला आपण पाहत आहे. ओळे संघाची गोलंदाजी सुद्धा सुरेख राहिली. त्यानंतर सतीश म्हात्रे यांना आपण पाहत आहे. आणि आता मात्र पुढचा बॉल आणि त्यासाठी नवीन फलंदाज पुन्हा एकदा मैदानात येत आहेत, पांडुरंग गायकर. पुढचा बॉल, पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा आपण पाहतोय सतीश म्हात्रे यांचा अवांतर बॉल फेकलाय, वाईट बॉल. आणि या वाईट नंतर आणखी एक धाव स्कोर कार्डवर पाहायला मिळेल. धावसंख्या वाईट नंतर 22 धावसंख्या. आणि फलंदाज मात्र आपण पाहत आहे आणखी एक परतीच्या मार्गावर पाहायला मिळतील. हिट विकेट इथून पाहायला मिळतीये, कारण फटका खेळत असताना आपण पाहत आहे षटक 3 कंप्लीट झाली. 18 बॉलचा खेळ संपला आणि 18 बॉलच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे नीरज संघ 22 अंकावर. येणारे आता शेवटचे 6 बॉल आणि खूप साऱ्या धावींची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. 44 धावा, 6 बॉल आणि 44. रवींद्र म्हात्रे रिव्हॉल्व म्हात्रे यांना आपण पाहते गोलंदाजी करताना. पहिला बॉल शशिकांत रोडपालकर हे नवीन फलंदाज आपण पाहत आहे. एक बॉल पहिल्याच बॉलवर आपण पाहत एक सिंगल. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा चांगला चेंडू इथून पाहायला मिळाला. उर्वरित आता 4 बॉलचा खेळ शिल्लक असेल आणि खूप साऱ्या धावांची आवश्यकता. झालेल्या 65 धावा मोठं टार्गेट होतं. पुढचा बॉल आपण पाहत आहे ऑफ साईडला अगदी आपण पाहत आहे लॉंग ऑफ मध्ये खेळताना. पुन्हा एकदा 1 रन्स मिळेल आणि आता उर्वरित 3 बॉल. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 बॉल झालेले आहेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फुटवरचा वापर, फटका सुरेख आणि चेंडू सीमापार षटकार. बऱ्याच उशिराने षटकार पाहायला मिळाला. षटकाराच्या साह्याने आता अंतिम शेवटचा 1 बॉल आणि मॅच मधील औपचारिकता आता शिल्लक राहिलेली पाहायला मिळेल. 4 षटकामध्ये 40-45 इथपर्यंत धावा जर असत्या तर कदाचित थोडंसं चित्र काही वेगळं असतं, पण धावा खूप साऱ्या झाल्या आणि त्यानंतर बॅटिंग करताना. परंतु आता मात्र आणखी एक बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 षटकार. हे षटकार जर आधी कदाचित आले असते ना, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये थोडंसं अंतर कापलं गेलं असतं, मैदानामध्ये थोडंसं वेगळं चित्र काहीसं पाहायला मिळालं असतं, पण तसं घडलं नाही आणि आता इथून सामना जिंकला तो